चेंबूरमधील सभेतून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही असे नितेश राणे म्हणतात। उद्धव ठाकरे हिंदू आहे का तपासायला हवं। चेंबूरमधील सभेतून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। उद्धव ठाकरे अरे तो पहिला हिंदू आहे का पहिला तपासायला पाहिजे। तपासायला गेलो तो साला दिवस खराब जायचा। मी तर बोलतो त्याच्यात राजकीय धर्मांतर झालेला आहे। सुनताहून कुठलाही अँगलनी तो बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही। अरे कुठे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी त्या 93-92च्या दंगलीनंतर या मुंबई मधल्या हिंदूंना वाचवलं। आम्हाला अभिमान आहे आमच्या बाळासाहेब ठाकरेंवर। अरे कुठे हा काटा। अजित पवारांनी आज जाहीरनाम्यात पुणेकरांना मेट्रो आणि बस सेवा मोफत देणार असल्याची घोषणा केली। यावर भाजपने आता टीका केली आहे। अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, मात्र त्यांना आता हे उशिरा सुचले। तरी पुणेकर जनता ही भाजप सोबत आहे आणि आमच्यावर जनतेला विश्वास आहे। नक्कीच पुणेकरांच्या ज्या काही सूचना असतील त्या आम्ही पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी दिली आहे। पुण्यामध्ये भाजपच्या प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। आता मतदानाला कमी दिवस राहिलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा उमेदवारांकडून केला जातोय। भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आणि या प्रभाग क्रमांक 24 मधून जे निवडणूक लढवत आहेत ते गणेश बिडकर आपल्या सोबत आहेत आणि प्रत्येक घरामध्ये ते मतदारांपर्यंत पोहोचून आवाहन करतायत। कमी दिवस राहिलेले आहेत, काय नेमकी सगळ्या मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचलाय का? निश्चितपणे गेली 2 महिने आमचे सगळे कार्यकर्ते घरोघरी प्रचार करतायत आणि जवळपास 2 राऊंड पूर्ण झालेत। म्हणजे 15-15 हजार घरांचे 2दा हाऊस टॉस झाले। निश्चितपणे लोक हे अप्रिशिएट करतायत की गेली 3 वर्ष प्रशासक असून सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लोकांसोबत रस्त्यावर होता आणि त्यामुळेच हे अप्रिसिएशन आम्हाला मिळतंय। आणि जे इथं दिसलेच नाहीत, जे इथं आलेच नाहीत, त्यांच्याबद्दल कमालीची नाराजी लोकांच्या आहे आणि भारतीय जनता पार्टीबद्दल एक कमालीचा पाठिंबा आम्हाला इथं जाणवतोय। असं लोकांच्या डोळ्यातनं दिसतंय की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला बघून लोकांना इथं मतदान होणार आहे। जे काय राष्ट्रवादीला सुचतंय ते सत्तेत असता पण सुचलं पाहिजे होतं, त्यांना कोणी अडवलं नव्हतं। परंतु जरी त्यांना चांगले त्यांच्या जेवढ्या सूचना येतील आणि त्या पुणेकरांच्या हितासाठीच्या असतील तर भारतीय जनता पार्टी त्या सगळ्या सूचनांचा निश्चित विचार करेल। गणेश बिडकर हे त्यांच्या इतर उमेदवारांना घेऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण म्हणजे भाजप मोठ्या प्रमाणात जिंकून येईल असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।